विकेट मिळून आम्हाला मॅच विन करून दिली. मग तीच कन्सिस्टन्सी, तेच सातत्य बघायला मिळेल संघामध्ये. नक्कीच जवळजवळ ही आमची 4थी सेमीफायनल आहे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. आपण नाणेफेक हरलेलात. मग सुरुवातीला आपल्याला फलंदाजी करायची आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? तरी आमच्या लक्ष्य 50-55 पर्यंत नक्कीच असणार. आणि शेवटचा अंतिम प्रश्न आहे. प्रेक्षकांना एक रफ अँड टफ, रंगतदार, काटेकी टक्कर, एक चुरशीची लढत बघायला मिळेल. हो, नक्कीच मिळणार. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघाला खूप खूप शुभेच्छा. तर यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. मोरबे संघाने नाणेफेक जिंकून सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी आपणास घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, राजू पाटील. धन्यवाद जयवंत पाटील. तर सेमीफायनलचा सामना असणार आहे हा मोरबे खंडाला विरुद्ध हर्ष 11 मोरबा. याच्यातून जो जिंकेल तो थेट लक्ष्मीनगर अहिरे या संघाशी 2 हात करेल. मित्रांनो, आज 7 एप्रिल 2019 वर्ल्ड हेल्थ डे. दिनचर्या ज्याची असे व्यायामयुक्त, निरोगीचे जीवन त्याचे चिंतामुक्त, नित्य प्राणायामाने करता योग, जीवनाचा खरा घेता येईल उपभोग. बरोबर राजू पाटील. आज पाहतो आपण फलों के दुनिया के बेताज बादशाह नईम शेख साहब की ओर से फलों की टोकरी भी है मैन ऑफ द मैच अवार्ड के लिए. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेळ कमी घ्या आपण. मोरवे खंडाला या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. या अगोदर अंतिम फेरीत धडक मारलेली आहे लक्ष्मीनगर अहिरे सातारा या संघाने. आणि पाहतो आपण टेलिव्हिजन सेटवर अगदी IPL प्रमाणे पंच इथून चेंडू घेऊन जाणार आहेत. कॅप्टन कंपनीचे टेनिस बॉल पाहतो आपण. आज जागतिक दिन, आरोग्य दिन या निमित्ताने आपणास उत्तम आयुष्य लाभो, सर्वांना हीच सदिच्छा. मित्रांनो, आज 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून संबोधला जातोय, कारण याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती. पंच चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. मित्रांनो, या स्पर्धेत आणखी एक वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजे खास करून डान्सर अंपायर देखील या स्पर्धेसाठी आम्हाला लाभले होते. बजरंग पाटील, जबरदस्त डान्स बघायला मिळाला. आणि संपूर्ण भारतामध्ये सध्या टेनिस बॉलच्या ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये आपल्याला माहित असेलच प्रसिद्ध डान्सर अंपायर आहेत गोटे अंपायर. त्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेटचा आपण जर विचार केला तर डान्सर अंपायर बिली बावडन न्यूझीलंडचा, डेव्हिड शेपर्ड याचं देखील नाव घेतलं जाईल. चला घाई करा आपण, वेळ कमी घ्या. यानंतर अंतिम सामना खेळवायचा आहे आम्हाला, वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. राजू पाटील, खरोखरच स्पर्धेचा चांगला उपक्रम, एकता, बंधुता आणि अखंडता ह्या समाजामध्ये कायम राहावी ह्या स्पर्धेचा एकमेव उद्दिष्ट. आणि दुसरं सांगावं असं वाटतंय की आतापर्यंत 20 संघांनी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट्स सहभाग घेतला आणि तब्बल महाराष्ट्रातील दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये खेळले, दिग्गज खेळाडू खेळले. तब्बल पूर्ण महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून संघ आले होते. सातारा, बेलगाव, पोलादपूर कित्येक ठिकाणाहून संघ आले होते इथे. अगदी बरोबर, चांगली कामगिरी केली. आणि एकंदरीत या स्पर्धेविषयी मला आणखी सांगावं वाटतं की डिसिप्लिन्स क्रिकेट बघायला मिळालं, शिस्त बघायला मिळाली. आणि कुठलाही क्रीडा प्रकार असो, शिस्त, डिसिप्लिन्स ही खूप महत्वाची असते.
आणि खरोखर या स्पर्धेची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे आणि याचं सर्व श्रेय जाते ते महाराष्ट्र बेलदार भटका समाज अध्यक्ष ते रमेश जाधव साहेब असतील, संतोषजी मोहिते साहेब असतील, त्याचबरोबर त्यांचे इतर सहकारी असतील राजू चव्हाण. जबरदस्त ही स्पर्धा आपण बघतो. चला सामन्यात सुरुवात करा पंच. चला वेळ कमी घ्या, आपण लवकरात लवकर सामन्यात सुरुवात करायची आहे. सेकंड सेमी फायनल मॅच, दुसरा उपांत्य फेरीचा सामना. जे बॅट्समन असतील त्यांनी इथेच थांबायचं, त्यांना पॅव्हेलियन मध्ये जायची गरज नाही. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, वेळ कमी आहे. खास करून महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने ते उपस्थित झालेला आहे. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करणार आहे. पालघर ठाणे इथं खास करून मोठ्या प्रमाणे महिला वर्ग या स्पर्धेमध्ये आहे, तसेच या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. मित्रांनो बघा, घोषित केलेलं आहे मग रमेश जाधव साहेबांनी आणि राजू चव्हाण संतोषजी मोहिते साहेब असतील, त्यांनी घोषित केले पुढच्या वर्षी या स्पर्धेचा जो लुक आहे ती स्पर्धा डे नाईट. संतोषजी चव्हाण साहेब यांच्या वतीनं त्यांनी घोषित केले आहे की पुढच्या वर्षी ही स्पर्धा डे नाईट स्वरूपामध्ये खेळवली जाणार आहे आणि ह्याच मैदानावर या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. आणि हे जे मैदान आहे खरोखरच भिवंडी तालुक्यातील अतिशय उत्कृष्ट मैदान पैकी एक मैदान आहे. वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे. आणि त्याचं सर्व श्रेय जाते ते दापोडे गावचे सर्व मंडळी, ग्रामस्थ मंडळ. आणि खरोखरच राजू पाटील मी दापोडे गावची प्रशंसा करणार आहे. आम्हाला हे मैदान त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. ग्रामपंचायत कमिटी असेल, ग्रामस्थ मंडळ असेल, कबड्डीचे संघ असतील, खो खोचे संघ असतील, क्रिकेटचे जेवढे पण संघ असतील त्यांचे मी खरोखरच या स्पर्धेच्या माध्यमातून शतशः जाहीर आभार व्यक्त करणार आहे, ज्याने आम्हाला मैदान उपलब्ध करून दिलेले आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. लवकरात लवकर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. वेळ कमी घ्या प्लीज. पंच आपण स्ट्रिक्टली वॉर्निंग करायचे आहे. 3 षटकांसाठी फक्त 15 मिनिटं असतील. टायमिंग आम्ही सेट करते. तीन षटकांसाठी 15 मिनिटं असतील. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा लवकरात लवकर. वेळ कमी घ्या आपण प्लीज. पुन्हा एकदा मी विनंती करते. चला या जास्त वेळ घेऊ नका आपण, कारण अंतिम फेरीचा जो सामना आहे तो जास्त षटकांचा कसा खेळवता येईल याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. आपण स्क्रीनवर पाहू शकता अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आगमन पदार्पण करतायत त्याच अंदाजाने मैदानामध्ये येताना दोन्ही सलामीवीर. क्रिकेट खेळच असं आहे, क्रिकेट खेळापासून कोणीच स्वतःला दूर ठेवू शकत नाही. अगदी डॉक्टर, इंजिनियर, वकील, राजकीय पुढारी, नेते, महिला वर्ग, लहानांपासून थोरांपर्यंत हा खेळ खेळला जातोय. भारतामध्ये सर्वात लोकप्रिय खेळ, खूप ग्लॅमर आहे क्रिकेट खेळाला. आणि ICCच्या सर्वेक्षणानुसार तब्बल भारतीय सर्वात जास्त क्रिकेट वेडे आहेत. 80 ते 90% हे चाहते आहेत क्रिकेट खेळाचे भारतीय. काय वाटते राजू पाटील? अगदी बरोबर. तसंही भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, मात्र क्रिकेटला जास्त पसंती आहे. बरोबर राजू पाटील. मला सांगावंसं वाटते, आवर्जून उल्लेख करेन 1983चा वर्ल्ड कप हॅट्रिक पूर्ण करणार होता वेस्ट इंडिज. कपिल देव याच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाने पहिला वर्ल्ड कप जिंकला, त्यानंतर दुसरा वर्ल्ड कप जिंकला 2011ला यशस्वी करणार महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वामध्ये. तर बोलूया सामन्याकडे. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू हवेमध्ये मिस टाइम, फटका टॉप एज आणि पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. जिंदगी एक सफर है तुम्हारा, यहाँ कल क्या हो ये जाना. जिंदगी एक सफर है तुम्हारा, यहाँ कल क्या हो ये जाना. पहिला फलंदाज बाद होते. अप्रतिम झेल टिपलेला आहे. दोघांमध्ये कॉलिंग झाली आणि फलंदाज बाद झालेला आहे. पहिल्याच चेंडूवर पहिली सफलता रोहिदास मिळून देते आपल्या संघाला. दरम्यान आगमन झालेलं आहे बाबा बर्फानी एंटरप्राइजेसचे मालक, भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक आणि
भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ चे विद्यमान अध्यक्ष, आमची माती आमचे डंपर, सन्माननीय श्री पद्माकर चौधरी साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत करते. महाराष्ट्र बेलदार भटका समाज अध्यक्ष चषक 2019 मध्ये सुस्वागतम सुस्वागतम अँड व्हेरी वॉर्म वेलकम. बघूया पहिल्याच चेंडूवर पहिली सफलता मिळवून दिलेली आहे. रोहिदास पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज रमेश, जो आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 सामन्यांमध्ये सामनावीर ठरलेला आहे. 50 देखील ठोकलेली आहे रमेश याने. चेंडू हवेमध्ये बघूया, क्षेत्ररक्षक झेपावतोय मात्र हाफ चान्स, चांगला प्रयत्न होता झेल कन्वर्ट करण्याचा. 2 धाव पूर्ण करते, त्यावर रमेश खातं खोलते, संघाचं खातं खोलते. श्री गणेश गेलेला आहे धावसंख्येचा. धावसंख्या 2 आणि आम्हाला लगेच आठवण झाली ती 2 एप्रिल 2011 ची, ज्या वेळेला महेंद्रसिंग धोनीने वर्ल्ड कप जिंकून दिला होता भारताला. अगदी बरोबर, सचिन तेंडुलकरला त्याने भेट दिली होती. राईट आर्म ओव्हर द विकेट रोहिदास. चेंडू फोर्स केलेला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेपावतोय, झेल टिपतोय. 1 मोर विकेट डाऊन, अजून एक धक्का. डीजे अरबाज शहनशाह बादशाह शेरे दिल आमचा नेता मेहरबान कदरदान संग दिल आमचा चेता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितला, अप्रतिम झेल, शेवटच्या क्षणापर्यंत नजर कायम ठेवली आणि झेल टिपला. दुसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन. धाव फलकावर धावा कायम आहेत 2. चांगली गोलंदाजी रोहिदासची पहिल्या षटकामध्ये, अफलातून गोलंदाजी. दुसरा धक्का बसतोय मोरवे खंडाला, या संघाला. रमेशला सातत्य राखता आलं नाही. बरोबर आहे, रमेश लगातार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि असफल ठरतोय या सामन्यामध्ये. महत्वपूर्ण लढत आहे, कारण सेकंड सेमीफायनल मॅच आहे, दुसरा उपांत्य फेरीचा सामना आहे. प्रेक्षकांच्या माहितीकरिता लक्ष्मीनगर आहिरे सातारा या संघाने अंतिम फेरीत धडक मारलेली आहे. बघूया या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोणता संघ ठरतोय ते बघायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, चांगली गोलंदाजी रोहिदासची. ऑन द अप खेळलेला आहे, इनसाइड आउट फटका, व्हाट अ शॉट. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाते. 4 धावांसाठी चौकार. आई तुझ देऊल साजतई गुल्लाले डोंगरान ग गुल्लाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे मैनान ग चैताचे मैनान. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं, अगदी अप्रतिम फटका. धावसंख्या वाढते, 6 धावा पुन्हा एकदा. हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू डावे इष्टी सोडून जातोय आणि पंच आमच्याकडे वळतायत, वाईटचा इशारा करतायत. एक अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्या वाढते, 7 धावा. नियम क्रमांक 26, व्हाईट बॉल. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज रोहिदास. पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. दरम्यान पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. मी महाराष्ट्र बेलदार भटका समाज अध्यक्ष चषक 2019 मध्ये सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. अँड यस, टेकन कॅच, 3rd विकेट इज गॉन. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा मी आपलं
महाराष्ट्र बेलदार भटका समाज अध्यक्ष चषक 2019 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तिसरा फलंदाज हा तंबू मध्ये परतलेला आहे. धावपलकावर धावा कायम आहेत 7. रोहिदास राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला ऑन द ऑफ खेळलेला आहे. बघूया चांगले क्षेत्ररक्षण गुड फिल्डिंग. मात्र स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. थ्रो चांगला आला नव्हता. बघूया पंच इशारा करतात षटक संपल्याचा. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा आहेत 8. 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रेक्षकांच्या माहितीकरिता दुसरा उपांत्य फेरीचा सामना आहे. सेकंड सेमीफायनल मॅच खंडाला वर्सेस मोरबा अशी लढत. लास्ट इव्हनिंग आणि पुन्हा एकदा मी सर्व क्रीडा रसिक सर्व खेळाडू व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचं त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक आमच्याशी जोडले गेलेले आहेत त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत करते. महाराष्ट्र बेलदार भटका समाज अध्यक्ष चषक 2019 मध्ये. अविनाश येतोय दुसरे षटक घेऊन. काल मात्र दिमागदार सामना जिंकला मुंबई इंडियन या संघाने हैदराबाद संघाला पराभूत करून IPL मधला तिसरा सामना जिंकलेला आहे. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. अंधेरे में तीर चलाने की कोशिश. डॉट बॉल. अगदी बरोबर. अल्दार जोसेफ यांनी उत्कृष्ट मारा केला होता. उत्कृष्ट गोलंदाज यांनी डेब्यू सामन्यातच 3.4 षटकामध्ये 12 धावा देत 6 गडी बाद केले होते. आणि टीव्हीवर हेडलाईन होती की जोसेफ जोमात आणि हैदराबाद कोमात. येस ऍब्सोल्युटली ट्रू राजू पाटील. जबरदस्त कामगिरी जोसेफ बेजी. चेंडूला हवेमध्ये ड्राईव्ह केलेला. यस टेकन कॅच अँड 4th विकेट इज गॉन. आपण ऍक्शन मध्ये पाहूया अप्रतिम खेळ आणि सेलिब्रेशन करताना पाहू शकता द बिल्डर. अप्रतिम झेल टिपलेला. चौथा फलंदाज बाद होते. धावपलकावर धावा आहेत 8. संपूर्ण स्पर्धेसाठी जे खरोखर उत्तम जेवणाची ज्यांनी सोय केली आचारी म्हणून सूर्यकांत पाटील असतील, मग राजू पाटील असतील, मनोज पाटील असतील, माणिक पाटील असतील, नरहरी पाटील असतील, राजन पाटील तसेच इतर अतिशय चांगली कामगिरी त्यांनी केलेली आहे. खरोखर सुंदर असे मैदान आहे. खर तर मी ग्रामपंचायत कमिटी दापोडी त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ दापोडे क्रिकेटचे जेवढे पण संघ आहेत, कबड्डी खो खोचे संघ आहेत, ग्रामस्थ मंडळ दापोडे ज्यांनी आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलेले त्यांचं मी शतश जाहीर आभार व्यक्त करणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अविनाश चांगली गोलंदाजी बघायला मिळते. खर तर कॅचिंग प्रॅक्टिस चांगली बघायला मिळते ती मोरबा या संघाची. कट करण्याचा प्रयत्न. बघूया पंचांचा काय इशारा येते. यस व्हाईट बॉल. 1+1 2 धावा मिळणार आहेत. धावसंख्या वाढते 10. खरोखर उत्तम जेवणाची ज्यांनी सोय केली. जबरदस्त जेवण आचारी म्हणून मनोज पाटील, सूर्यकांत पाटील, राजू पाटील दापोडे 40+ चे नामांकित खेळाडू आहेत. झणझणीत
आगरी पद्धतीचं जेवण त्यांनी बनवलेलं आहे 2 दिवस संपूर्ण स्पर्धेसाठी. आणि या स्पर्धेचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे सर्व संघांना पाठीराख्यांना जेवणाची उत्तम व्यवस्था देखील करण्यात आली. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, पडल्यानंतर पीच झाला होता गुडलँड स्पॉट वरून. 34 धाव पूर्ण केली आहे. बघूया मात्र तारांबळ मैदानामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो होतोय. तिसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न करतायत आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा खर्च केलेल्या आहेत. 22च्या रूपाने धावा येतात. धावा येत कशाही येत, धावा येणे महत्वाचं आहे. धावसंख्या वाढते 13. व्यासपीठावर जीवा भोसले साहेब, अनिरुद्ध जगदीश जाधव साहेब, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कल्याण तालुका अध्यक्ष सुनीलजी मोरे साहेब, RPI रिपब्लिकन पार्टी ऑफ ठाणे जिल्हा उपाध्यक्ष तुषारजी पाटील साहेब, भारतीय जनता पार्टी कल्याण शहर उपाध्यक्ष. मी सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शाब्दिक शब्द सुमनांनी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. बॅकफुटवर जाऊन चेंडूला कट केलेलं, क्षेत्ररक्षक झेपावतो डीप मधून, खराब क्षेत्ररक्षण डीप कव्हरला आणि त्यावर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या वाढते 15. मित्रांनो, आपण पाहतात सेमीफायनलचा सामना. पुन्हा एकदा सज्ज होते. कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि चेंडू मात्र खूपच बाहेर वळला होता. पडल्यानंतर टर्न बघायला मिळाला, उजवी इष्टी सोडून जाणारा, पण त्यांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या वाढते 16. ऑफब्रेक होतोय चेंडू, पडल्यानंतर वळतोय चेंडू. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर अविनाश. चेंडूला बॅकफुटवर जाऊन पंच केलेलं आहे. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू दोन्ही पायांच्या मधून फरार, चौकार. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघितला, चेंडू दोन्ही पायांच्या मधून फरार झाला, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. धावसंख्या वाढते 20. चेंडूला ऑफिस टॉस फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष, अगदी शिखर धवन याची आठवण झाली या फटक्या मागे राजू पाटील. धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय 21 धावा. अगदी बरोबर. भारताचा सलामीचा फलंदाज आहे शिखर धवन आणि डान्सिंग स्ट्रोक जास्त करून खेळत असतो. फ्लिक ऑफ साईडला पण भरपूर पद्धतीने तो चांगले फटके मारत असतो. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 21. प्रेक्षकांच्या माहितीकरिता दुसरा सेमीफायनलचा सामना आहे मोरवे खंडाला आणि हर्ष 11 मोरबा या 2 संघांमध्ये. आपण पाहू शकता प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने, त्याचबरोबर आमचे पंच भाऊ पाटील आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये कित्येक प्रेक्षकांना आपण पाहू शकता. धाव फलकावर धावा आहेत ते 21 आणि 21 जून जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातोय. तसे आज वर्ल्ड हेल्थ डे आहे, जागतिक आरोग्य दिन. अगदी बरोबर राजू पाटील. क्रिकेट खेळाच्या माध्यमातून क्रिकेट खेळत राहा, हिट राहा, फिट राहा, हेल्थ इज वेल्थ. तसे आज आरोग्य दिन आहे, जागतिक आरोग्य दिन. धाव संख्या आहे ते 21 आणि लगेच आम्हाला 21 जून जागतिक योग दिनाची आठवण झाली. योग करणे हे आरोग्याची गुरुकिल्ली आहे. योगा करा, हिट राहा, फिट राहा. सचिन येतोय शेवटचा अंतिम षटक घेऊन, सामना करेल फलंदाज. कट करण्याचा प्रयत्न, बघूया लाऊड शॉट. यस, स्कॉट बेंड, अप्रतिम झेल. मेरी जान तड़पती है
जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है। अप्रतिम झेल डिबले स्टँडच्या मागे एसटी रक्षकाने अप्रतिम झेल एसटी रक्षकाकडून आणि लगेच आठवण झाली महेंद्रसिंग धोनी याची. मार्क बाउचर दक्षिण आफ्रिकेचा, त्यानंतर रिषभ पंत, ऍडम गिलक्रिस्ट ऑस्ट्रेलियाचा, इयान हिली ऑस्ट्रेलियाचा चांगले एसटी रक्षक, कुमार संगकारा श्रीलंका. अगदी बरोबर, यशस्वी यष्टी रक्षक होते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. त्यामध्ये महेंद्रसिंग धोनी, ॲडम गिलक्रिस्ट, मार्क बाउचर, कुमार संगकारा आणि आता सध्याचा ऋषभ पंत. चेंडू बॅटच्या आतलीकडे घेऊन जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला होता, मात्र एका टप्प्यानेशी एक चोटी धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या वाढते 22, डबल 2. खरोखरच या स्पर्धेच्या माध्यमातून खूप आपण एन्जॉय केली ही स्पर्धा. चांगला प्रतिसाद सर्व संघांनी आम्हाला दिला. डिसिप्लिन्स क्रिकेट बघायला मिळाला, शिस्त बघायला मिळाली या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सचिन, चेंडूला स्विंग केलेला हवेमध्ये, वन बॉन, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो चौकार. पुन्हा एकदा सचिन बॉलिंग मार्कवर, चेंडूला शॉर्टम पुल केलेलं आहे. चेंडू जातो डीप मिड विकेटला, खराब क्षेत्ररक्षण, एक सोडतोय आणि दुसरा पकडतोय. तोपर्यंत 2 धाव पूर्ण केलेले आहेत. धावसंख्या वाढते 28, 28. शेवटचं तिसरं अंतिम षटक प्रगती पथावर आहे. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. मी महेश मोहिते साहेबांचं मनापासून हार्दिक स्वागत करते. वेलकम, सुस्वागतम. संधी होती, एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, बघूया पंच काय इशारे करतात बघायचं आहे. फक्त एकच धाव ग्राह्य धरली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 29. 5 बाद 29 अशी धावसंख्या येते मोरवे खंडाला या संघाची. सचिन राईट आर्म राऊंड द विकेट. चेंडू हवेमध्ये ऑन दी राईज खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. यस, टेकन कॅच अँड विकेट. टिपल्यामध्ये आपण बघितला अप्रतिम झेल टिपला आणि फलंदाज बाद झाला. अशा प्रकारे मोरवे खंडाला या संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा कुठून काढलेल्या आहेत आणि 30 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे सामना जिंकण्यासाठी हर्षे 11 मोरबा या संघाला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच, कारण यानंतर अजून एक ग्रँड फिनाले मॅच, अंतिम फेरीचा सामना खेळवायचा बाकी आहे. कित्येक मान्यवरांना आपण पाहू शकता स्क्रीनवर या स्पर्धेचा आनंद घेताना. मित्रांनो, आपण पाहतात महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघ अध्यक्ष चषक 2019 भिवंडी. या स्पर्धेचे मुख्य उद्देश म्हणजे
महाराष्ट्र बेलदार समाजाची एकता, बंधुता, समता, अखंडता टिकून राहावी हाच मुख्य उद्देश आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि बघतो आपण जयवंत पाटील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खूप लांब लांबून संघ आलेले आहेत या स्पर्धेत. आणि खरोखरच आम्हाला फोन कॉल्स मेसेज येतात, त्यांचं असं म्हणणं आहे की अतिशय सुंदर आयोजन नियोजन आणि खरोखरच त्याने खूपच प्रशंसा केलेली आहे स्पर्धेची. आणि नेहमीच एक पाऊल पुढे आणि पुढच्या वर्षी याहून चांगली स्पर्धा भरवण्याचा त्यांचा मानस आहे. अगदी बरोबर, ऑलवेज वन स्टेप अहेड, नेहमीच एक पाऊल पुढे, गो हेड, पुढे पुढे जा. आणि मित्रांनो आपण पाहतो व्यासपीठावर बर्फानी बाबा एंटरप्राइजेस चे मालक, भिवंडी 40+ क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष, त्याचबरोबर सोनादेवी टेमगर या संघाचे सर्व आणि भिवंडी तालुक्यातील एक सुप्रसिद्ध उद्योजक आहेत पद्माकर चौधरी साहेब, आणि आपण पाहू शकता टेलिव्हिजन सेटवर क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत, 40+ क्रिकेट देखील खेळतात आणि खूप क्रिकेटची आवड आहे त्यांना, मोठे फॅन आहेत क्रिकेटचे. मित्रांनो पाहू शकता अतिशय आकर्षक अशा ट्रॉफीज आणि मान्यवर ट्रॉफीज आपण पाहू शकता. खरोखरच सर्वात उंच ट्रॉफी पहिल्यांदाच पाहतोय आणि कलरफुल आकर्षक अशा ट्रॉफीज, सिल्वर, व्हाईट, गोल्ड, प्युअर गोल्डने सजवलेल्या ट्रॉफीज आपण पाहू शकता स्क्रीनवर. क्रिस्टल ट्रॉफीज, पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. बॅक टू द क्रिकेट नाव. सलामीवीर खेळपट्टीवर आहेत ते हर्ष इलेव्हन मोरबा या संघाची सलामीची जोडगोली. जे लक्ष्य आहे ते 30 धावांचं आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेटचा आपण जर विचार केला तर 10.00 या गतीने धावा पूर्ण कराव्या लागतील सामना जिंकण्यासाठी, अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी हर्ष इलेव्हन मोरबा या संघाला. अतिशय हुशारीने चेंडू टाकला होता, ब्लॅक होल मध्ये चेंडू, अतिशय अप्रतिम चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती. अतिशय फलंदाजाला ओळखून टाकलेला हा चेंडू होता, अतिशय सुंदर चेंडू. चेंज ऑफ द पेस, व्हेरिएशन बघायला मिळाला. सुरुवातीला जो धाव घेण्याचा वेगाने धावला होता आणि चेंडू धीम्या गतीने टाकलेला आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर रमेश टॉलमॅन, चेंडूला ऑन द ऑफ खेळले, गोलंदाज डोक्यावरून स्टेट फटका, क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित सेफ शॉट खेळला होता, जबरदस्त क्षेत्ररक्षण, फक्त एक धाव मिळेल ते फलंदाज अविनाश याला. रमेश याला बघितलं तर भारताचा ॲबी क्रुविला याची आठवण होते लगेच. अगदी बरोबर, ॲबी क्रुवेला उंच असा गोलंदाज बघितला होता एकेकाली, त्याने चांगली कामगिरी केली होती भारतीय संघासाठी, वेगवान गोलंदाज होता भारताचा. त्यानंतर जवागल श्रीनाथ त्याचं देखील नाव घेतलं जाईल. व्यंकटेश प्रसाद, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. की एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो मेरा नाम. एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो मेरा नाम. एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो मेरा नाम. अरे बंदे बंदे धावसंख्या वेगाने पुढे सरकताना सचिन चौकारणीचे आकाउंट ओपन करतोय. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर रमेश, चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे, बघूया चेंडू येतोय डीप मिडॉनला, चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे, मात्र 2 धाव रोखू शकत नाही. 2 धावसंख्येनिशी धावसंख्या वाढते 7.
विजय लक्ष आहे ते 30 धावांचं. रमेश राईट आर्म ओव्हर द विकेट. जबरदस्त प्रयत्न होता फलंदाजीमध्ये झेल घेण्याचा. कॉटन बॉलची संधी होती मात्र झेल ड्रॉप झालेला आहे. अशा प्रकारचे झेल खूप अवघड असतात गोलंदाजासाठी. दाव संख्या होती थी 7, चुरा लिया हुआ आपने रन, आपको ये रन चुराए दिल चुराए, खबर तो चुराने के बाद ही होती है. अगदी बरोबर. धावसंख्या 8. रमेश राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला ऑन द अप खेळलेला व्हॉट अ शॉट. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चैताचे संगाला सोन्याला सजली एक विराई कारणांनो, चैताचे संगाला सोन्याला सजली एक विराई कारणांनो, थाटामाटानं विरगुळ पालखी हैसा सोहळा आहे तो, थाटामाटानं विरगुळ पालखी हैसा सोहळा आहे तो, थाटामाटानं विरगुळ पालखी हैसा सोहळा आहे तो, थाटामाटानं विरगुळ पालखी हैसा सोहळा आहे तो. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे ती बिनबाद 12. अजून 18 धावांची आवश्यकता आहे. राजू पाटील, क्रिकेट मधले 2 असे क्षेत्र आहेत, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन, ज्यामधून 10 पैकी 8 फलंदाज बाद होत असतात क्लिअर करण्याच्या नादामध्ये. काय वाटते? अगदी बरोबर. त्यासाठी तुम्हाला फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची ताकद हे खूप महत्वाचे असते आणि चेंडूवरची नजर. अगदी बरोबर राजू पाटील. या गोष्टींचा जर मिलाप झाला तरच तुम्ही तो चेंडू लॉंग ऑफ किंवा लॉंग ऑनला दूर फेकून देऊ शकता 6 धावांसाठी. अन्यथा झेलबाद होण्याची शक्यता असते. बघूया 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांची माहिती करता पुन्हा एकदा मी नमूद करतोय, हा जो सामना आहे दुसरा उपांत्य फेरीचा सामना आहे, दुसरा सेमीफायनलचा सामना. महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप दूरवरून आलेले आहेत राजू पाटील, महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून खूप महिला वर्ग मोठ्या संख्येने येथे उपस्थित झालेले आहे. गोलंदाज दुसरे षटक. चेंडू हवेमध्ये, बघूया चेंडू जाते डीप फाईन लेग कडे. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. मुळातच क्रिकेटचं जे अंग आहे तो म्हणजे क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजी. सामना जिंकण्यासाठी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. आणि राजू पाटील, मला आठवते 2 असे क्षेत्ररक्षक आहेत साऊथ आफ्रिकेचे जे सामनावीर ठरलेले आहेत इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. तो म्हणजे पहिला जॉन्टी रोड्स आणि किलर मिलर, डेव्हिड मिलर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर स्लोवर वन, धीम्या गतीने चेंडू टाकला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय आणि त्यावर 2 धावा पूर्ण करते फलंदाज. धावसंख्या वाढते ती म्हणजे 16. मी तर म्हणा अतिशय चांगली सुरुवात आहे इथे हर्ष 11 मोरबा या संघाची. अगदी बरोबर. अजूनपर्यंत कुठलाही गडी बाद नाही, एक जमेची बाजू आहे त्यांची. चांगला प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे दोन्ही सलामीवीरांनी. प्लस पॉइंट आहे, ऍडव्हान्टेज आहे, कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. कारण धावपलकावर धावा आहेत 16. 14 धावांची अजून आवश्यकता आहे. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका. सेफ लँडिंग होताना फक्त 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि धावसंख्या आलोच पुढे सरकताना 17. बिनबाद 17, नन फॉर 17. हर्ष 11 मोरबा.
9 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र बॉल टू रन इक्वेशन. 9 चेंडू 13 धावा. 9 गेंदे बचे 13 रन चाहिए. 9 बॉल लेफ्ट अँड 13 रन्स टू नीड. मोरबा गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. चेंडूला ऑन द्या बावेमध्ये खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. यस, झेल टिपला जातोय. बाद होते फलंदाज. पहिला फलंदाज बाद होते. 17 या धावसंख्येवर. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट मिळून दिलेला आहे. अजून जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. चला वेळ कमी घ्या. आपण फलंदाज बाद झाल्यानंतर स्पीड अप फास्ट गेलं ते लगेच मैदानामध्ये उतरायचं आपण. नवीन फलंदाज रोहिदास येतोय. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे उरलेल्या 8 चेंडूंमध्ये. चेंडू मात्र लेग स्टिक सोडून जाते. डावी एसटी सोडून जाणारा पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. धावसंख्या वाढते 18. 8 चेंडू आणि 12 धावा. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची आवश्यकता आहे. चेंडूला बघायचंय. बिग हिट. व्हॉट अ शॉट. कॅल्क्युलेटेड 6. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मलार. बॅट्समन हाय तूरण धुंदार. बॅट्समन हाय तूरण धुंदार. धावसंख्या वेगाने वाढते 24. जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. चेंडू आगला वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघूया काय घडलंय तिथे बघायचं आहे. बघूया पंच संगनमत करून इशारा देणार आहेत. कुठल्या प्रकारचे इंस्ट्रक्शन आपण द्यायचं नाही तिथे, कारण अतिशय प्रोफेशनल पंच आहेत. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर अगेन्स्ट. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. यस, फलंदाज बाद होते. धाव बाद. चांगला निर्णय पंचांचा मी प्रशंसा करेन, कारण पंचांनी एकमेकाशी संगनमत केला आणि इशारा दिलेला आहे. बघा, क्षेत्ररक्षण जो संघ करतोय त्याला शेवटचा अंतिम ऑफिशियल कॉल आहे. कुठल्या प्रकारचं इंस्ट्रक्शन इशारा आपण पंचांना द्यायचं नाही. फलंदाजाला बाद घोषित केलेले धावबाद आणि धावफलकावर धावा कायम आहेत. अजून पाहतो 24. जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची आवश्यकता आहे अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी हर्ष 11 मोरबा या संघाला.
चला वेळ कमी घ्या, टीम मीटिंग आपण घ्यायची नाही मैदानामध्ये. चला अंतिम फेरीचा अजून एक सामना होणार आहे. म्हणूनच जयवंत पाटील आपण बघतो फुटबॉल खेळामध्ये 3 कार्ड वापरले जातात, हिरवा, पिवळा आणि लाल. अगदी बरोबर राजू पाटील. हिरवा कार्ड फुटबॉल म्हणजे पहिले सुरुवातीला वॉर्निंग दिली जाते, पिवळा कार्ड म्हणजे 2 मिनिटाची त्याला निलंबित केलं जातं त्यासाठी, आणि जर रेड कार्ड जास्त जर तुम्ही उजत घातली तर डायरेक्ट त्या स्पर्धेतून किंवा त्या मॅच मधून निलंबित केलं जातं. अगदी बरोबर. आणि पाहतोय भिवंडी तालुक्यामध्ये 40+ क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा अवलंब करण्यात आलेला आहे आणि पद्माकर आपण- चौधरी साहेब आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या वतीने. आणि नुकताच जो आपला भिवंडी तालुक्यामध्ये आमदार चषक झाला त्या सामन्यामध्ये देखील 3 कार्डचा उपयोग केला होता. अगदी बरोबर. क्रिकेटमध्ये मला तर वाटते पहिल्यांदाच टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा भिवंडी तालुक्यामध्ये अशा प्रकारचा अवलंब करण्यात आलेला आहे. येलो कार्ड, ग्रीन कार्ड अँड रेड कार्ड फुटबॉल प्रमाणे. चला वेळ कमी घ्या आपण. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावांची आवश्यकता आहे. मोरबा हर्ष 11 या संघाला अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी. शेवटचा अंतिम षटक आहे. गोलंदाज उमेश, ज्याचा निक नेम आहे पोलार्ड. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम, फटका आणि फलंदाज बाद. एक सोडते, दुसरा पकडतो आणि फलंदाज तंबू मध्ये परत. Disco dancer, I am a disco dancer. I am a disco dancer. जिंदगी मेरा गाना, मैं किसी का दीवाना. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया. झूमो तो नाचो. ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया. उमेश याने झेल सोडला, त्यानंतर बॅकअप केला दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने. अप्रतिम झेल टिपलेला आहे. बाद होते फलंदाज. सांघिक कामगिरी बघायला मिळते आपल्याला इथे. एक सोडतोय, दुसरा पकडतोय. क्षेत्ररक्षक हे महत्वपूर्ण अंग आहे. पकडा कॅच आणि जिंका मॅच हे समीकरण आपल्याला बघायला मिळते इथे. बरोबर राजू पाटील. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की क्रिकेट खेळाचा महत्वपूर्ण अंग आहे तो म्हणजे क्षेत्ररक्षण. कारण बघा, जॉन्टी रोड्स याचं उदाहरण देता येईल. 50 षटकांचा जेव्हा सामना असायचा तेव्हा तब्बल 25 ते 30 धावा वाचवायचा तो क्षेत्ररक्षणाच्या बलावर, आणि त्याच प्लस पॉइंट धावा ठरायच्या आणि साऊथ आफ्रिका संघ सामना जिंकायचा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर उमेश. 5 चेंडू शिल्लक आहेत, 6 धावांची आवश्यकता आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक झेपावतोय, चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आता मात्र 4 चेंडू, पंचांचा चौकाराचा इशारा येते. बघा सीमारेषेला मला तर वाटते टच झाला होता तो क्षेत्ररक्षक. चांगला डिसिजन. चौकाराचा इशारा आलेला आहे. दोन धावांची आवश्यकता आहे. आता निश्चितच शेजारी वाढणार फलंदाजांचे. अगदी बरोबर. चेंडू शिल्लक आहेत 4 आणि विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आहे मोरबा 11 या संघाला. चेंडू मात्र बॅटच्या आतली कडा घेऊन जाते. लेमन कट, चायनीज कट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विजय चौकार. कॉंग्रॅच्युलेशन मोरबा 11 टीम. आणि याच बरोबर हा सामना जिंकला हर्ष 11 मोरबा या संघाने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. हर्ष 11 मोरबा आणि अहिरे लक्ष्मीनगर सातारा दोन्ही संघांना विनंती करतोय आपण खेळपट्टीवर दुतर्फा रांगेमध्ये उभं राहायचे, लाईन अप करायचे.
मी सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण मैदानाकडे रवाना व्हायचंय खेळपट्टीवर. दोन्ही संघाचे जे खेळाडू आहेत अंतिम फेरीचा सामना रंगणार आहे तो म्हणजे हर्षी 11 मोरबा अँड लक्ष्मीनगर आहिरे सातारा. अगदी बरोबर. कालच्या दिवसात लक्ष्मीनगर अहिरे या संघाने अंतिम सामन्यात धडक मारली होती आणि त्याचबरोबर आजच्या दिवसात हर्ष 11 मोरबा एक बिग फाईट बिग मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल अंतिम लढतीत.